सागर शिंदे शहीद झालेले आहेत, कुटुंबियांचं कसं सात्वन करा बघायला गेलं नाही, एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या दुःखात आम्ही सगळे सामील आहोत. पूर्ण ठाणेकर देश सामील आहेत. माहितीसाठी सांगतो की अक्षय तृतीयेलाच त्याला मुलगी झाली होती. असा प्रसंग कुठल्याही बहिणीवर येऊ नये. मी या सागरला खूप चांगलं ओळखायचो. कामाच्या बाबतीत कधी नाही उत्तर सागरने कधीच दिलं नाही. माझा सवाल फक्त ठाणे महानगरपालिकेला आहे. 300 जागा खाली आहेत आणि गेले अनेक वर्ष खाली आहेत. द्या ना, फायर ब्रिगेड पण द्या कॉन्ट्रॅक्टवर चालवायला. आपल्याकडे काय राहिलं आहे ठाणे महानगरपालिकेत? सगळे कॉन्ट्रॅक्टरच द्यायचे. पैसे खाण्याच्याच लाईनी आहेत आपले सगळीकडे. या ह्याच्यात पण पैसे घालण्याची सोय करून ठेवा. 300 माणसं बरा, मग अशीच माणसं जातील तुमची. एका माणसाने धावायचं, कुठपर्यंत धावायचं? अतिशय वाईट अवस्था आहे ठाणे महानगरपालिकेची. आर्थिकदृष्ट्या वाईट अवस्था आहे. आपलं जेवढं मनुष्यबळ आहे त्याच्यात आपली वाईट अवस्था आहे. सगळं कॉन्ट्रॅक्टवर देण्यासाठी म्हणून आपण जागा लपवून ठेवतो. 300 जागा खाली आहेत. आपले कित्येक फायर ब्रिगेड स्टेशन्स अजून बनायचे राहिलेले आहेत. कशातच लक्ष नाही आपलं. नाही तिथे ब्रिज, नाही तिथे असलं काहीतरी बांधून ठेवायचं. नको तिथे रस्ते करायचे, नको तिथे कॉन्क्रिटीकरण करायचं. ह्याच्यात पैसे जास्त मिळतात ते कामं करायचे. ह्याच्यात काय पैसे मिळाले? ह्याच्यात माणसं मेली तर मेली, गेला बिचारा, जाऊ द्या. निवडणुकीमुळे कुठं भरती प्रक्रिया लांबली गेली. अरे खड्ड्यात गेली निवडणूक, माणसं मारली जात आहेत. उद्या आग लागली कुठे मोठी, तुमच्याकडे यंत्रणा पण नाही ती बुजवण्यासाठी. तुम्ही 40-40 आणि 50-50 आणि 60-60 माळ्याचे परमिशन देतात. आहेत का मनुष्यबळ एवढं त्या आगी बुजवण्यासाठी? माणसाच्या जीवाची किंमत नाही का? अरे खड्ड्यात घाला निवडणूक तुमची. कळव्यामध्ये देखील भरती प्रक्रिया रखडलेली. सगळ्या कळव्या नाही, अख्ख्या ठाणे महानगरपालिकेची भरती प्रक्रिया रखडली आहे. कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली असं नाही हो. ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये भरती प्रक्रिया रखडलेली आहे. आणि मला ह्यांची स्टाईल माहिती आहे. हे कालांतराने फायर ब्रिगेडसुद्धा कॉन्ट्रॅक्टवर द्यायला कमी करणार नाहीत. जव्हार बागचं जे फायर स्टेशन होतं ते हलवण्यात आलेलं आहे. कुठं तहसीलदारचं कार्यालयाचं काम चालू. अहो हे काय वाटेल ते करू शकता तो. कचऱ्यात ज्यांना पैसे खायची सवय लागली आहे त्यांना मनुष्याच्या जीवाची काय पर्वा आहे? 10 लाख मंजूर केलेले आहेत. का वाटतं योग्य आहे का? 10 लाख कुटुंबियांना आहे का? नाही, त्या पैशाच्या बाबतीत मला नाही बोलायचं. मदत करावी. 10 लाख रुपये वगैरे हे मला काही हे नाही वाटत. प्रश्न हा आहे, जीव गेला ना, तरुण होता. अक्षय तृतीयेला मुलगी झाली आहे. मुलीला काय सांगायचं आईने? ती भगिनी मला तेच सांगत होती, मी काय सांगू माझ्या मुलीला, तुझा बाप कुठे गेला? आपल्या संवेदना मेल्या आहेत काय? आपल्याला वेदना होत नाहीत का अशा गोष्टीच्या? आणि आपल्या कर्तृत्वात कुठेतरी, कर्तव्यामध्ये कुठेतरी कमीपणा होतो आणि त्याच्यात अशी माणसं मारली जातात. आपल्याला लाज, लज्जा, शरम काय नाही? सांगा ना, 1 महिन्याच्या आत आम्ही सगळी भरती करून टाकतो, ही श्रद्धांजली असेल आमची त्याला, असं सांगा. हिंदी नाही. सगळं करण्यात आलं तरी काही फरक पडत नाही. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे डोकी बत्थड झाले, दगड झालेत अधिकारी. थाना में 300 लोगों की कमी है फायर ब्रिगेड में. क्यों 300 लोग भरे नहीं जा रहे हैं? और कितनी जान जाने के इंतजार करेंगे आप? कहीं ना कहीं वहाँ पे फायर एक्सटिंग्विशर नहीं थी, कुछ भी सुविधा नहीं थी. तो इसकी जिम्मेदारी किसके ऊपर है? जब कर्मचारी कम होते हैं तो ऐसा ही होता है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.